महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची खुशखबर आली आहे. खबर महाराष्ट्राची आता आली आहे. ब्रेकिंग न्यूज शेतकरी बांधवांनो आता आली आहे. पहा, नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अधिकृत यादी जाहीर केलेली आहे. तारीख आता आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपत आहे. कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे की या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे निधीची कमतरता असल्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे काय झालं होतं, निधीची कमतरता आली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी टायमिंगला आलाच नव्हता. तर आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि टोटल 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तारीख जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी जी काय आज बातमी आली ते बातमी ऐकून शेतकरी नक्कीच खुश झाले असतील. परंतु शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर काय तुमचं नाव यादीमध्ये निघलं तरच तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे. या योजनेचा शासन निर्णय आता लवकरच जाहीर होणार असून योजनेचा निधी आज जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी बैठक पार पडणार अगदी 1 तासामध्ये आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने हप्त्यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता मंजूर करून दिला आहे. त्यामुळे आता या सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्याचे पैसे प्रत्यक्षात खात्यामध्ये जमा होत आहे. आता शेतकऱ्याला प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही. हप्ता कधी येणार याची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली होती. आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे आली आहे. नमोच्या हप्त्यासाठी सुमारे 2200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मग आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे, हे पैसे नेमकं कधी आमच्या खात्यामध्ये येणार आहे, याची नेमकी निश्चित तारीख काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सरकारने यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता हप्त्यासाठी वितरणासाठी पूर्णपणे उपलब्ध केला आहे. नमो शेतकरी योजनेच्या वितरणाची चर्चा सध्या गावोगावी, चौकात आणि बाजारपेठेत सुरू आहे. सोशल मीडियावर देखील या विषयावर तर्क वितर्क लावले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज हप्ता जमा होईल की उद्या याबाबत अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम आता दिसत आहे. नेमकं कोणत्या वेळी या योजनेचे 2000 रुपये येतील याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे. म्हणून आज या संदर्भातील पूर्ण आणि 100% खरी असलेली माहिती मिळणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. अनेक ठिकाणी योजनेबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार आता घडत आहेत. खरी आणि अधिकृत माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सध्या चिंतेमध्ये असल्याचे दिसत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या वेळी जमा होणार याची अधिकृत माहिती आता उपलब्ध झाली आहे. ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला या निर्णयाबद्दल मनामध्ये असलेली कोणती शंका आता उरणार नाही. बघा, तुम्हाला आता कसली पण शंका राहू शकत नाही. कारण की बघा, ही माहिती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या आता समोर आली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बघा, या निधीच्या वितरणाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता आज मंत्रिमंडळाची बैठक म्हणल्यापेक्षा शेतकरी बांधवांनो, बघा
काल मंत्रिमंडळाची बैठक झाली होती रात्री, त्यामुळे आज निधी शेतकऱ्यांना मिळत आहे. बघा आता दिवस कोणताही असो, वार कोणताही असो, बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ह्या निधीचं वितरण होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या 2200 कोटी रुपये या हप्त्यासाठी मंजूर करण्यात मध्ये आली आहे. या माहितीच्या आधारे आपण नमो शेतकरी योजनेबद्दलचे सर्व महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. हप्ता नेमका कोणत्या वेळी येईल आणि कोणत्या अटी व पात्रतेनुसार दिला जाईल. जरी ही प्रक्रिया थोडी सविस्तर असली तरी आपण अगदी एका मिनिटामध्ये यादी देखील पाहून घेऊया. बघा ही गोष्ट फक्त 2000 रुपये एका छोट्या आकडेवारीची नसून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. मागील काळात राज्यातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे चित्र अत्यंत विधायक आणि कठीण असल्याचे पाहायला मिळाले होते. पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी बांधवांची उभे पीक अक्षरशः डोळ्यासमोरून वाहून गेल्याच्या घटना देखील बऱ्याच प्रमाणामध्ये आल्या आहे. काहींची घरे उद्ध्वस्त झाली तर काहींचे पशुधन आणि नैसर्गिक आपत्ती वाहून देखील गेली, मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून येणारी मदत शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठा दिलासा ठरत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, लातूर, नांदेड, बीड यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे अत्यंत दुःखद घटना समोर आल्या आहे. गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठे संकट ओढल्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अशा वेळी सरकारकडून मिळणारा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी आशेचा एक महत्त्वाचा किरण ठरतोय. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते. बघा आज या ठिकाणी त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होईल याचे महत्त्वाचे अपडेट सरकारने आता दिली आहे. बघा बाहेरील राज्यामध्ये जसं की हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मोठी मदत देण्यात आली. तिथल्या शेतकऱ्याला अतिवृष्टी, मोठी नुकसान भरपाई, हप्त्याचे पैसे एकत्रितपणे देण्यात आले पाहायला मिळाले. बघा आता हे पैसे एकत्र आल्याचं आपल्याला माहीत झालं. आपल्या राज्यामधील शेतकऱ्याला मात्र तांत्रिक कारणामुळे हप्त्यासाठी काही काळ वाट बघावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी मदत देण्याची देखील घोषणा केली असली तरी सर्वांना आतापर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्या देण्याचे ठरवण्यात आले आहे हे आपण जाणून घेऊया. मागील काळात जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना प्राधान्य आता दिले जाईल. अशा सुमारे 12 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे. बघा आता सरकारच्या माध्यमातून जे जिल्हे आले आहेत त्या जिल्ह्यामध्ये पहिलाच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे बीड, त्यानंतर आहे नांदेड, त्यानंतर जालना, धाराशिव, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज या ठिकाणी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी जमा व्हायला सुरुवात होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या देखील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. या भागांमधील शेतकऱ्याच्या तांत्रिक पडताळणीनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे की नाही एकदा याची खात्री करून घ्यायची. KYC अपडेट असल्यास खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतेही तांत्रिक अडचण येणार नाही असे सांगण्यामध्ये आले आहे. शेतकऱ्यांचा कष्टाचा मोबदला आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. पहा शेतकरी बांधवांनो, आज त्यांना मोठा आधार मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे.
तर सरकारच्या माध्यमातून मदत आज वितरित होत आहे. सर्वात पहिल्यांदा कोणत्या बँकेमध्ये हा निधी जमा होत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँकेमध्ये पण आज निधी जमा होत आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये पण, महाराष्ट्र बँकेमध्ये पण निधी आज जमा होत आहे. त्यानंतर बघा डाक विभाग, पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण आज निधी सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे. जर तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला आज नक्कीच नमोचा हप्ता अगदी काहीच तासामध्ये जमा होणार आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.